सबस्क्राइब करा श्रुतीस कॉर्नरला आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी श्रुतिका श्रुतीस कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मस्त जेवणाची चव वाढवणारी आणि मस्त जिभेला असं छान रुचकरपणा आणणारी एकदम झटपट पण एकदम चविष्ट अशी कारळाची चटणी। तर कारळ हे सर्वांनाच माहिती आहे, नसेल माहिती तर थोडंसं सूर्यफुलाच्या बी सारखं पण थोडंसं खूप बारीक असं हे कारळ असतं, पण खूप सारं प्रोटीन युक्त आणि फायबर युक्त असं हे कारळ असतं आणि पचायलाही खूप हलकं असतं। तर खूप सुंदर लागते ही चटणी आणि रुचकर तर अतिशय असते आणि विशेष म्हणजे अगदी झटपट होते। खूप सारा फापट पसारा ह्यासाठी करावा लागत नाही आणि अगदी मोजक्या साहित्यात झाली पण चवीला काय एक नंबर। तर तुम्ही सुद्धा करून बघा। चला तर मग सुरुवात करूया जराही वेळ न घालवता। सुरुवातीला हे कारळ छान मस्त असे स्वच्छ निवडून पाखडून आणि पूर्ण निसून काढायचे की जेणेकरून यात खळे वगैरे असतील तर ते कचकच लागायला नको। तर मी हे इथं 250 ग्रॅम कारळ घेतलेले आहे। तर आपल्याला अजून काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। तर ही चटणी छान रुचकर होण्यासाठी यामध्ये आपण 100 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहे। त्यानंतर 10 ते 12 ह्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे। जास्त तिखट असतील तर 4-5 घेतल्या तरी चालतात। नंतर एक लसणाचा गाठा असा सोलून घेतलेला आहे। तर असे हे आपले साहित्य तयार झालेले आहे। आता सर्वात अगोदर आपण हे कारळ छान मस्त मंद आचेवरती भाजून घेऊया। तर कारळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी लगेच भाजले जातात। तर मंद आचेवरतीच आपल्याला हे कारळ मस्त भाजून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला बघा ते थोडेसे फिकट रंगाचे दिसतात, पण जेव्हा ते भाजत आले की असे डार्क आणि थोडेसे ऑइली दिसतात। तर त्यातलं थोडंसं तेल असं बाहेर आल्यासारखं होतं, म्हणून ते छान असे चमकदार दिसतात। तर अशा प्रकारे छान अगदी 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती हे कारळ भाजून घेतलेत। तर कारळ हे व्यवस्थित भाजले तरच चटणी छान मस्त अशी रुचकर लागते, हे लक्षात ठेवा। त्यानंतर हे पांढरे तीळ हे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती छान चटचट आवाज येईल तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर खूप जास्त तीळ भाजायचे नाही, नाहीतर चटणीला थोडा कळवटपणा येतो, म्हणून छान असं मंद आचेवरती थोडासा हलका रंग बदलेल तोपर्यंत हिला भाजून घ्यायचे। तर तीळ सुद्धा आता आपली भाजून झालेली आहेत। त्यानंतर अगदी गरम तव्यावरती मी थोडेसे मुठभर कढीपत्त्याचे हे पानं घेतलेले आहेत। तर हे अगदी ऑप्शनल आहे, पण कढीपत्ता टाकलं तर चटणी पौष्टिक तर होतेच आणि रुचकरही होते, म्हणून तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चटणी छानच होते। तर छान कुरकुरीत होतील तोपर्यंत हे पानं सुद्धा छान मस्त भाजून घ्यायचे आहे। तेल वगैरे अजिबात टाकलेलं नाही, फक्त गरम तव्यावरतीच हे परतून घेतले। आपलं साहित्य थंड होतं तोपर्यंत आपण लसूण बारीक करून घेऊया। तर लक्षात ठेवा, चटणी बनवताना सर्वात अगोदर लसूण बारीक करायचा। जर तुम्ही कुटून करत असाल तर सर्वात अगोदर लसूणच कुटायचा, म्हणजे छान एकजीव होतो आणि तो जाडसर राहत नाही। तर बघा छान मस्त लसूण असा बारीक झालेला आहे। त्यानंतर आता इतर साहित्य बारीक करून घेऊया। त्यानंतर आता इतर साहित्य तीळ, कढीपत्त्याचे पानं, भाजलेल्या लाल मिरच्या आणि कारळ छान मस्त बारीक वाटून घ्यायचं। तर यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा टाकायचं आहे बरं का। आणि ह्या मिरच्या आहेत ना, ह्या मी 1 मिनिटभर अगदी पळीभर तेल टाकून छान हलकासा रंग बदलेल तोपर्यंत भाजून घेतल्यात। तर मीठ हे बेतानेच टाकायचं। तर अशा प्रकारे तुम्ही बारीक मिठाऐवजी खडे मीठ वापरलं तरीही चालते। तर अशा प्रकारे चटणी छान मस्त अशी जाडसर किंवा बारीक वाटायची नाही, मध्यम कन्सिस्टन्सीला वाटायची आहे। खूप जास्त बारीक चटणी चवीला छान लागत नाही आणि खूप जाड तीही व्यवस्थित वाटत नाही। तर अशा प्रकारे बघा मस्त चटणी तयार झालेली आहे आणि तीळ टाकल्यामुळे बघा चटणीला एक वेगळाच रंग आलेला आहे। तर अशी आपली ही झणझणीत आणि झटकीपट चटणी तयार झाली। तर इथे बघा खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त अशी जाडसर चटणी वाटलेली नाहीये। तर अगदी कळण्याची भाकर किंवा साधी भाकर, नाचणीची भाकरी किंवा गरम गरम चपाती सोबतही ही चटणी अप्रतिम लागते। यामध्ये कढीपत्ता टाकल्यामुळे त्याची पौष्टिकता तर वाढलीच आणि तीळमध्ये तर भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, हे तुम्हाला माहितीच आहे।
तर चमचाभर जरी तुम्ही जेवणात घेतली तरी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि जेवणाच्या दृष्टीने तरी खूपच छान होते। तर लक्षात ठेवा, ही चटणी थंड झाल्याशिवाय अजिबात बरणीमध्ये भरायची नाही आणि साहित्यसुद्धा मिक्सरला बारीक करताना अगदी गार झाल्यानंतरच करायचं, नाहीतर चटणी वाटताना ह्याचा पूर्ण लगदा तयार होतो। म्हणून कारळ, तीळ आणि कढीपत्ता अगदी थंडगार होऊ द्यायचं आणि नंतरच वाटायचं। तर अशी आपली ही झटकीपट चटणी तयार झालेली आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशाच एका रेसिपी सोबत।